ओके. आहार आणि दाताचा किती संबंध आहे? आत्ता आपण फक्त दाताच्या बरोबर, ह्याच्याबद्दल चर्चा करतोय. बरोबर. तर पोटात काही विशिष्ट प्रकारचे हे गेले पाहिजे, की जेणेकरून आपल्या त्याचा दातावर चांगला परिणाम होईल? सप्लिमेंटल थेरपी किंवा इन जनरलच आपल्या डाएटचा दातांवरती खूप प्रोफाउंड फरक पडतो. म्हणजे अगदी साधं व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी ह्या 2 गोष्टी क्रुशल आहेत आपल्या हिरड्यांच्या आरोग्यासाठी. ओके. रादर आपण जे सगळं खातो, ते ज्या पाथवे थ्रू दातापर्यंत पोहोचतं, म्हणजे न्यूट्रिशन कन्व्हर्ट होऊन त्यातले मायक्रो न्यूट्रिएंट्स आपल्या दातापर्यंत पोहोचतात, ते पल्प थ्रू पोहोचतात आणि त्या पल्पमधून दातांना जितकं न्यूट्रिशन मिळतं, तितकं त्यांची रोजची झीज भरून काढण्याची कपॅसिटी जी असते, ती मेंटेन राहते. अच्छा. सो तुमच्या आहारामध्ये लिंबाचं प्रमाण जास्त ठेवा, आवळ्याचं प्रमाण जास्त ठेवा. एक साधी गोष्ट अशी करू शकतो आपण बी कॉम्प्लेक्ससाठी, ज्या युजुअली पोस्ट मेनोपॉझल महिलांमध्ये जास्तीत जास्त डेफिशियन्सी जाणवून येते, ती म्हणजे सफरचंद चिरून ठेवायचं, त्याचा वरचा लेयर थोडासा ऑक्सिडाइज होऊ द्यायचा आणि मग ते खायचं. अच्छा. त्यांनी बऱ्यापैकी चांगल्या अमाऊंटमध्ये बी कॉम्प्लेक्स आपल्या पोटामध्ये जातं, म्हणजे स्पेशली B12 आपल्या पोटामध्ये जातं आणि प्लस आपल्या बॉडीमध्येही B12 तयार होत असतं. त्यासाठी लागणारे जे इन्ग्रीडियंट्स आहेत किंवा वर्षातून एकदा एल्डरली पॉप्युलेशनसाठी सांगते, वर्षातून एकदा मल्टीव्हिटॅमिनचा एक डोस करणं मी रेकमेंड करते अच्छा. युजुअली. सो त्यांनी बऱ्यापैकी फरक पडतो. ओके.